आमच्या हरिभाऊ बैलाचे मालक यांच्याकडनं बैल घेतला आपण. काय करता येईल का येतं बाहेर इथं काही सगळं पिकाल इथं सगळे इथले गंडा बिंडा गंडा आपल्या शेतीत गुलाल इथे आहे ना, गुलाल करतो ना. नमस्कार. आज तारीख 26 मुक्काम लासलगाव या ठिकाणी आम्ही बैलाचा व्यवहार करण्यासाठी आलो आहे. व्यवहार हा आमचा 4-5 दिवसापूर्वी झालेला आहे. त्या दिवशी आम्ही हरिभाऊ यांना 21,000 रुपये रोख दिले होते आणि 79,000 फोनपे केले होते बयाना म्हणून. त्याच्यानंतर आम्ही सांगितलं होतं 1-2 हप्त्यानंतर आम्ही व्यवहार ज्यावेळी बैल घ्यायला येऊ तेव्हा पूर्ण रक्कम देऊ आणि बैल घेऊन जाऊ. आज हरिभाऊ आणि त्यांच्या अर्धांगिनी ताईसाहेब आणि त्यांची मुलगी गायत्री आणि त्यांचा मुलगा रोहित यांच्या साक्षीने हा व्यवहार पूर्ण करत आहे. साक्षीदार गौरव पाटील हे साक्षीदार आहेत आणि 3-4 जण इथले स्थानिक आहेत. सर्वांचीच नावं घेत नाही. आम्ही RTGS 4 लाख रुपये केलं होतं घरून निघायच्या अगोदर. काल केलं, आज आम्ही इथे आलो आणि आज 26 तारीख रोजी 16 लाख रुपये कॅश आणलेले आहेत. म्हणजे व्यवहार आमचा 21 लाखाचं ठरलं होतं. बैलाचं नाव लखन, लासलगावचा, बैलाचा कलर कोसा, बैलाचा मालक हरिभाऊ, बैलाच्या मालकीन ताईसाहेब इथं बसलेले आहेत, बैलाच्या मालकीन त्यांची थोरली मुलगी आणि त्यांचा मुलगा रोहित बैल धरून आहे. हरिभाऊ पूर्णपणे आपला हा व्यवहार पूर्णपणे मिटला. तुम्हाला काही शंका आहे? शंका नाही, काहीच नाही. अच्छा. 4 तुम्हाला कॅश पूर्णपणे आले. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय, पहिले आम्ही 21,000 रुपये कॅश 21,000 दिले आणि 79,000 रुपये फोनपे म्हणजे तुम्हाला बयाना म्हणून दिला ताई. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला RTGS मारला 4 लाखाचं. 4 लाखाचं कालच मारलं. हो, काल मारलं. आणि आज तुम्हाला 16 लाख रुपये कॅश आणले. पूर्णपणे मोजून घ्या. आम्ही आहेच. तर एखादी नोट चुकून कमी असेल तर नक्कीच आम्हाला सांगा का याच्यात एक नोट कमी आहे. आम्ही आहेच तर ती देखील सुधारणा होईल. आणि हा व्यवहार पूर्णपणे संपन्न झालेला आहे. बैल आता आज बसून बैलाला काही झालं त्याला जबाबदार आम्ही आहेत, बालाजी ग्रुप नावंडे. पूर्णपणे बैल यांचा झालेला आहे, याच्यात काही शंका नाही. बैलाला थोडंफार आजार आहे, जखम झालेली आहे. या अवस्थेमध्ये आम्ही आमच्या जबाबदारीवर मुंबईला घेऊन जात आहे. याच्यात हरिभाऊचा काही
संकट नाही आहे. म्हणजे जरी रस्त्याला बैलाला काय विजा जास्त झाली किंवा बैलाची तब्येत बिघडली ती पूर्णपणे आमची जबाबदारी असणार. बालाजी ग्रुप, सरकार ग्रुप, नावडे पूर्ण आम्ही इथे बसलेलो आहेत. खऱ्या अर्थाने आमचे मोठे बंधू नगरसेवक विजयभाऊ खानवकर, स्वर्गीय मनू शेठ यांचे चिरंजीव खऱ्या अर्थाने आज मनू शेठ नाही आहेत आणि त्यांचे भाऊ भगवान खानवकर खऱ्या अर्थाने त्यांच्या आशीर्वादाने हा बैल विक्रमी खरेदी झालेली आहे. आज खऱ्या अर्थाने दोघे आमचे वडील ते हवे होते, कारण मुंबईमध्ये जे मैदान गाजवले ते तर कोणाला वल्लग सांगायची गरजच नाही आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायला हे आवडेल, आज बसून हा पूर्ण बैल आमचा झालेला आहे. याच्यात तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून काही विचारायचं असेल तर तुम्ही हरिभाऊ, ताईसाहेब आणि मुलगी आणि मुलगा आहे त्यांना तुम्ही विचारा. हा व्यवहार पूर्णपणे पूर्ण झाला. पूर्णपणे व्यवस्थित सर्व रक्कम तुम्हाला सर्व रक्कम आली आजपासून बैल त्यांच्या मालकीचा झाला. नमस्कार. आज तुमच्या बैलाची जी एक विक्री झालेली आहे तुम्हाला मान्य आहे ना पूर्णपणे? हो मान्य आहे. दीदी तू पण थोडंसं बोल. नाव सांग तुझं पहिलं. माझं नाव गायत्री वेळंजकर, लखनची मालकीन मी. आज आमच्या बैलाची विक्री झालेली आहे, तर हा पूर्णपणे व्यवहार इथे संपन्न होईल. बोल 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 बोल. माझे नाव रोहित हरी वेळंजकर, लखनचा मालक. आज बैलाचा व्यवहार झाला आहे, रक्कम पूर्ण भेटली. आज व्यवहार इथं संपन्न झाला. बेटा के बेटा काय घ्या ताई. हा मुलगा मुलगा म्हणू शकतो. घ्या ताई घ्या ताई. घ्या ताई. हो हो रक्कम पूर्णपणे मिळाली आहे. आज कुठेतरी संघटनेच्या एक निर्णयानुसार कुठेतरी व्यवहार पूर्णपणे लाईव्ह झाला आणि आज आपल्याला प्रथम जर संघटना सर्व या गोष्टी जर आपल्याला सांगते का पूर्ण व्यवहार live तरी पारदर्शकपणा त्यांचा वाढलाय संघटनेचा, काय बोलत? नाही काय खऱ्या अर्थाने आज आमचे मुंबईचे कार्याध्यक्ष विजू शेठ खानवकर आणि विशाल शेठ खानवकर खजिनदार आणि अविनाश पवार खजिनदार यांच्या साक्षीने हा व्यवहार पूर्ण होतोय लाईव्हच्या माध्यमातून. बरेचसे संकट आले गेले, काही पुरावा नसल्यामुळे संकट येतात. आम्ही हा दुसरा व्यवहार आमचा. एक 4-5 दिवसापूर्वी आम्ही आमचे बंधू विलास पैलवान देशमुख, जागतिक पैलवान यांचा आणि माझा व्यवहार होता. आम्ही दोघा भावांनी व्यवहार हा कराड तालुक्यात केलं. तिथे साक्षीला माझे खानवकर फॅमिली होते आणि आज खानवकर फॅमिलीला साक्षीदार म्हणून आम्ही आहेत सर्व. म्हणून हा लाईव्हच्या माध्यमातून आम्ही व्यवहार पूर्ण करतोय. असेच जर सर्व व्यवहार केले तर पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होणार. आणि यूट्यूबच्या माध्यमातून सांगतोय, ज्यावेळी नाशिकला बैल येईल त्यावेळी फक्त हरिभाऊच्याच घरी येणार, बाकी कुठे जाणार नाही बैल, याची खात्री मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देतोय. चालेल. आज कुठेतरी मला तरी वाटतं मुंबईच्या या सीझनची स्टार्टिंगची एक विक्रमी खरेदी असेल कुठेतरी. मुंबईची विक्रमी खरेदी. आता बघा, आपण कधी पैशाचा उल्लंघन करत नाही. खरेदी अनेक येतात. नंदी आहे, कसं पलवायचं हे मालकाने ठरवायचं. विक्रमी खरेदी होत राहते. नंदीत जपायचं कसं हे आपण आपल्या मनाने ठरवायचं असतो. आणि कसं पलवायचं, कसा आनंद घ्यायचं शर्यतीमध्ये जाऊन ते आपण ठरवायचं. आजपासून कुणाच्या नावाने बोलणार? सरकार ग्रुप, बालाजी ग्रुप. चालेल. दोन हां चालू नको नको. नको. 3
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16 लाख बोललेल्याप्रमाणे कॅशच्या रुपात 4 लाख रुपये RTGS, 79,000 रुपये फोनपे आणि 21,000 रुपये कॅश असे पूर्णपणे दिलेले आहेत आपण. ओके, 21 लाख पूर्ण झालेले आहेत. ताईसाहेब, थोरली मुलगी, हरिभाऊ आणि त्यांचा मुलगा यांच्या समोर पूर्ण रक्कम आम्ही दिलेली आहे. ताई घ्या तुम्ही घ्या 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 बाय घे बेटा ये बेटा पुढे. ए आपलं 5-6 जण जात आहेत. ते हो ते बरोबर करतो, ते बरोबर करतो. मालकीन आमची नाव साक्षीदार कोण कोण त्यांची पण नावं घे. कोण आहे संघटनेचे ते पण नाव घे. ते मी घेतो ना. मित्रांनो पाहू शकतात आज जो व्यवहार होतोय त्या ठिकाणी आज ज्या बैलाच्या मालकीन आहेत त्यांची साक्षरदारी आणि या ठिकाणी जे मालक आहेत ते आणि इतर सर्व आपल्या मुंबई बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आणि सभापती सर्व सदस्य याला तो पण उभा याच्यात व्हिडिओ काढ नाही. आता हे जे सर्व साहेब यांचे तुमच्याकडे उभे आहेत काढून काय नाही वाचत काय आपलं काय काय आपण काय अर्धा ठेवले का आपण देऊ काय? टाकलं वाचून बोतले नाही सागरले वाले वाचायला दिले वाचले नाही त्याचं मी तुम्हाला फोटो पाठवतो ना वाचा. ताई घाबरू नका, आम्ही तुमचे भाऊ आहेत. तसं नाही ते काय झालं म्हणजे आम्ही लई असे काही नाहीये तुमच्यासारखे असे अहो आता आम्ही बहीण म्हटलं तर तुम्ही आमच्यासारख्याच झाल्या ना. मग इकडं आले सागर रक्षाबंधन नाही आम्हाला. आताच बांधा ना राखी. घरी काय नाही तुला आता काय कॅश पैसे देतो चालेल ना, चालेल. चहा पाणी घाला सगळं काय चेक लिहूला आम्हाला काही कळलं नाही. चेक वर टाकली 27 तारीख येडी लोक 15 दिवस पुढं म्हणून आम्ही काय ते घेतलं आम्ही? आम्ही म्हणून ऑनलाईन जो पेमेंट आहे तो तुम्हाला आधीच टाकलं त्याच्यासाठी. तुम्ही अकाउंटला चेक केला असेल ना. हो हो म्हणजे कन्फर्म आमचं म्हणजे देणं घेणं आमच्या यांचं कधीच असं लिहून कधीच नाही. आम्ही सगळं विश्वासावरच आहे. नाही ताई आमचा 100 ऐका ना बदल झाले म्हणून नाही तर ताई आमचा 100% विश्वास आहे तुमच्यावर ना हरिभाऊवर. काढ नाही पण काय आहे, हे संघटनेसाठी लिहायला लागतोय. तिला करायला नको कर नाही करत जाऊ दे. हे करून तुम्हाला एवढेच आहे. तू करतो आता करीत राहते तू काय अहो काय सांगू तुम्हाला MP पर्यंत बैल मी दादा तू कर घरी स्वच्छ देईल बिगर दादाची कर दादाची घ्या जाऊ दे. हा चालेल.
रोहित माझी राहू दे ना तुमची द्या अंगठे द्या ना अंगठा द्या चला तुमचं हे नका आणता येईल. अंगठे द्या चालेल आता तो डावा डावा. डावा डावा त्यांना सही येते पण सही करा. सहीच करतो परत काय होत मारा मारा तरी पण करा. हा, मारा. काय माहिती का, आमच्या मुंबईला आता नियम निघले ते खोटं परत दाखवायला बसायला. लागतात. त्यामुळे बाकी काहीच नाही. हा. आता गोष्टी सरचं किती नाटकं चालले इथे 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 आम्ही एक शब्दात सुद्धा असं होणार नाही का मुंबईला म्हणतात, पेपर दाखवलं तर पळता येणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना. आम्हाला दाखवायला लागतो बरं. हा, परत घ्या वाटला तिथं नीट नसला रोहितची केली असती तरी जमलं असतं. रोहितची आहे रोहितची पण राहू दे या द्या एक द्या हे माझा हात आहे हे झालं. ओके 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 सही करता ना करून देतो सर काय ते काय त्याला म्हणजे मी अर्थ घेतो. बसा 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 मी बसते इथंच आहे मी हे खालती का बॅटरी जाऊ का दीदी बॅटरी काय घे बॅलन्स कर करा फक्त. माझं नाव टाकी हा बस झालं तेवढंच. तेवढंच येतं ना. गाडी केली का पॅक तारपत्री मारली टेम्पोला मारली का? झाली मारून का मारतो तारपत्री काय आमच्याकडं पाऊस कधी पडेल ते सांगता नाहीत न बैलाला जखम आहे ना जखम बघितली होती ना बरी झाली बहुत आपल्याकडे 10-8 दिवसात एकदम ओके होऊन 8-10 दिवसात ओके होऊन जाईल बसून बसून चालवायला पण नाही ना अजिबात काय बघू तिथं ही राहिली मारता येईल नाही रोहितची दामिंदरांची काय आहे आहे यांची आणि अजून रोहितचा एक नाही अजून असं तसं काही नाही नाही, बाकी काय नाही छोटीचं नाव टाका एक छोटी नाव नाही याचं घेतलं ना रोहित नाही घ्या ना घ्या ना गायत्री ना बेटा नाव गायत्री गायत्री हरी भाऊ हरी हा एक इकडे टाकले हा हा मग बस झालं ना बस झालं रोहितचा लिहिलेला आहे एक राहिले हा. मनोज तांब गायत्रीची घे. बेटा घे तू कर सारखं तू कर ना रोहित तू एक रोहित बरोबर आता या ठिकाणी मालकांचा मुलगा त्यांचा आनंदी आहे त्यांची आता आपण एक साक्षीही घेत आहे आणि त्यांची मुलगी आणि मागे तो छोटा भाऊ ठेव जरा
अमोल भाई. तिथं बस. सध्या कोणी चेडं चालू करू नका. जाऊ. बस बस तिथं. वैभव या विकास मोजलं पाहिजे. मोजून दाखव ऑनलाईन. ते मी बघ ते कर. हो 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 हो. देख बसा बसा बसा. मित्रांनो आज बघू शकतात, आज या सीझनच्या सुरुवातीलाच एक मुंबईचा सर्वात मोठ्या रकमेचा आज एक व्यवहार पूर्ण आला आहे. या ठिकाणी बालाजी ग्रुप कंपनी नावडे पनवेल आहेत, त्यांच्या ग्रुपने घेतलेलं. दादा नमस्कार. नमस्कार. कशा रीती सर्व झाला काय बोलाल? सर्वप्रथम स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर, स्वर्गीय भगवान शेठ खानावकर यांच्या दावणीला नाशिकचा आशिक, लखन भाऊचा कालीच, हरिभाऊचा कालीच यांचा लखन हा आम्ही आज रोख 21 लाख रुपये संपूर्ण व्यवहार पूर्ण करून घेतलेला आहे आणि त्यांच्या स्वखुशीत घेतलेला आहे. आणि हरिभाऊ आमच्या आता घरचे एक मेंबरच झालेले आहेत. नक्कीच ना मित्रांनो, पाहू शकतात आज या ठिकाणी व्यवहार पूर्णपणे लाईव्ह झालेला आहे. पूर्ण व्हिडिओ त्यामध्ये दाखवलेले आहे. कुठे असं नाही का बा काही ठिकाणी होतं का बा एवढ्या रकमेचा तेवढ्या रकमेचा, पण कधी असं दाखवत नाही. पण आज पूर्ण आपण लाईव्हमध्ये बघितलं, पूर्ण रकमेने तुम्ही विकत घेतलेला आहे. तो हरिभाऊचं म्हणणं आहे. हरिभाऊ एक मोठे बैलांचे नाशिकला व्यापारी आहेत. मी जेव्हा इथं बघला त्यांचा प्रचंड समुदाय, 20-25 बैल दररोज खरेदी विक्रेती करतात. पण हल्लीचा जो जमाना चाललेला आहे, कुठेतरी बैल विकत घेतला का मागून त्याच्यावर काहीतरी या परत ते पैसे वाढून या, मग त्याच्यासाठी आला घालण्यासाठी आम्ही रोख व्यवहार आणि लाईव्ह केलेला आहे. आणि आहेत ते ताई पण बैलाच्या हिसाबातच पैसे घेतलेत की पकडनं घेतलं जास्त पैसे. आणि कुठं व्यवहार पूर्णपणे असं लाईव्ह असेल ना, तर कुठं कधी शंका नाही राहीत परत नंतर कधी काय कुणाला बोलायला. हो हो बरोबर. चालेल. बरं, अजून काय बोलायचं आहे का तुम्हाला कोणा? नाही, काहीच नाही. हे हरिभाऊनी जो व्यवहार केला त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि तुमचा प्रेम असाच राहून दे. मुंबईला तुम्ही आमच्याकडे यायचा आणि नाशिकला आम्ही तुमच्याकडे यायचा, हीच इच्छा. आणि सर्वात एक धन्यवाद मानाचं आशिष भाऊ पडवल एकविरा आणि आमचे मोठे भाऊ विजयदादा झाले आणि DSP. हा व्यवहार झालता आविशेठचा, एक गिफ्ट म्हणून आम्हाला आविशेठने हा बैल दिलेला आहे. चालेल. हां, धन्यवाद त्यांचे. पुढे या. तुम्ही या पहिलं तर नाही. 2 मिनिटं आहे का ना, 2 मिनिटं लावा. हे घे. हे मला